गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोल्याच्या जनतेनं शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने 5140 मताधिक्यानं विजय केले, तर शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले। यामुळे शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली। यानंतर शनिवारी सांगोल्यात नूतन नगराध्यक्ष आनंदा माने तसेच शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। याच दिवशी नगराध्यक्ष आनंदा माने आणि माजी नगराध्यक्ष राणीताई माने यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या सत्कार सोहळ्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करीत मोठी दाद मिळवली, तर माजी आमदार दीपक साळुंके यांच्यावर केलेली खरपूस टीका मोठी दाद मिळवून देणारे ठरले। पहा काय म्हणाले माजी आमदार शहाजीबापू पाटील। आपण सर्वजण एकत्र आनंद भावनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। सर्वसामान्य जनतेशी ज्या माणसाची नाळ जोडलेली आहे, गरिबातल्या गरीब माणसाचं दुःख ज्याला समजतं, जो सदैव जनतेसाठी स्वतःचा वेळ देण्यासाठी तयार असतो, असाच माणूस खऱ्या अर्थानं लोकनेता असतो। आणि आज आपण नगराध्यक्ष सांगोला नगर परिषदेला एक व्यक्ती नेमलेली नाही, तर एक नगरसेवक नेमला नाही, तर एक लोकनेता आपण तिथे पाठवला। जनतेचा कळवळा असलेला हा माणूस आपण तुम्ही सर्वांनी निवडून दिला, भरभरून मतं दिली आणि दैदिप्यमान विजय संपादन करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा घडवला, त्या आनंदा भाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन करतो। बाजीप्रभू देशपांडेंनी जशी खिंड लढवावी तसा प्रत्येक प्रभाग लढवला। त्या सर्व विजयी 15 नगरसेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची याच्यासाठी मी मुळीच या ठिकाणी निवडणूक लढवली। आनंदभाऊ बोलला होता, पण कदाचित मी सुद्धा नसतो तरी सुद्धा आनंदभाऊ निवडून आला असते मी तुम्हाला आनंदभाऊनं सांगितलं की 16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराध्यक्ष केला, आता तुम्हाला नगराध्यक्ष तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला, मी बी आमदार नाही, लय उभं गारवाल जाऊ नका बघा। ती पोरगी लक्ष्मीच्या पायाची आहे राणीताई, तिचं पाय लक्ष्मीकांत आहे। 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष झाले। आता कुणी कुणाचा उपकार म्हणायचं रे पिवाय समांतर असते। एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते। आमचा एक रूळ आहे, तुमचा एक रूळ आहे। गाडी व्यवस्थित चालली, काय कुणाचं मानाय नाही। आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कालची लढाई एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठं तर चेपला जातोय, चोरडला जातोय, जनतेला कुठं तर गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा होता. हा लढा सत्तेसाठी नव्हता, हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढलो. त्याची किंमत कोणतीही मोजा जीवनात लागली तर मला आनंद आहे, त्याचं मला वाईट वाटणार. भीती शाजी बापूला कधी नाही. घरातनं पाय ठेवतानाच बायकोकडे असं बघत असतो. भाग्यवान असतील तर उद्या तू परत कुंकुलीची मी बाहेर पडतो, जगलो तर परत येईन, मेलो तर मेलो त्या ठिकाणी. ही माझी जिद्द असते. मी कधी घाबरून घर सोडत नाही. भल्या भल्याशी मी लढाई केली. कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही. पण मी लढलो तर जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो मी स्वाभिमानासाठी. हा सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळी. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जवळागाप दाबून टाकलंय तुम्ही, मला माहित आहे. तिथं श्वास नाही त्या जनतेला घेता येत, आम्हाला कळतंय सगळे इथं बसून. सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं आहे. आम्ही अजून नातीगुती जेवण ठेवली. माझ्या कपडाला का माती दिला काय पोरं. येडं असतंय, पण किती येडं असतंय ह्याला काय कल्पना. आमचं म्हातार बाप आमचा कुणाला म्हणतं ते एक शब्द असायचा मला कायम आठवत. सगळी मीच येडं आहे मला. मी म्हणा अण्णा मीच येडं म्हणजे जगातलं काहीच कळत नाही, ती मीच येडं. 10 वर्ष मला जनतेनं आमदार केलं. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला 50,000 गाभाळ गुंडाळ. मी म्हणतोय ह्या भानगडीत कोण नका, ग बसा शांत राहा, एवढ्या वेळ मी राहतो, परत बघा काय खरं काय नाही. जया त्या सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली, यशराजे फिरला, जनतेत न उठावाय बापू. आवाज पाहिजे आता, आवाशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसायला का. म्हणलं नाही कळली जनता. दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते. तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोला. आनंद भाऊ दारात आला, तुम्ही काय म्हणला? हाय भाऊ मत देतो. आमच्या का मारत्या मला नाही बी म्हणला होता, त्याला होयच म्हणला होता. सगळ्याला होय म्हणलं तर पुढचं जुळतंय, नाही तर पुढचं कसं जुळायचं. आणि पुढचं जुळवायसाठीच मी हे सगळं केलंय, एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके. काय करत नाही, मला माहित होतं मतदानाचं. मतदान संपलं, दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या. इकडे कापडा या दुकानात दिसत होत्या. पोरं सगळी बाकी आहे मला ती घे म्हणत होते. पण बरं झालं रे, वर्षभर पेट बंद होती. पेट खाळ 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 खाळायला. काय वाईट केलं शाही? ही काय मी वाईट केलंय? मी हे केलं नसतं तर तुम्हाला कोण विचारत नव्हतं. देवा शपथ सांगतो, तुमच्या दारात कोणी येत नव्हतं. मी घरात बसून मार्क होतो. नाहीतर त्या रुळाच्या पलीकड पद्धतशीर बिनोरची एवढी सवय लागली होती. भावती रफिकबाई निवडणुका लढवतच नव्हती. अर्ज भरून द्यायचे, अशा काय कडकड कडकड काढ करणार की 7-8 जण बिनोर झालेलंच आम्हाला कळायचं नाही. त्यांना वाटलं ही निवडणूक अशी. बापू अर्ज भरल दणक्यानं अर्ज काढून गेल्या नाही. सगळ्यांच्या घरी गेल्या त्या घडी. लय मोठं काय वज घेऊन गेलं तर मला सगळं माहित. एक अर्ज
निघाला नाही माझा, न उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला, पण या सांगोला तालुक्यातल्या गोरगरीब उमेदवारांनी तुमच्या नोकता पायानं अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुका, सांगोला शहर, हे जे आमचं आहे वैभव सांगोल्याचं, ते वैभव आम्हाला जीवन ठेवायचं होतं. सगळ्या भीती मावड्या पडला एक तरी 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला. पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो तो. यावर कुठं आहे, वर्षभर आधी कामाला लागलाय, तर त्यांना मी उभा राहावा म्हणून आहे, तुम्हाला तिकीट देणार म्हणून आहे. एक जण काय करतोय, बस त्या बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन चालतोय. दुसरा का करतोय, दिवाळीच्या बॉक्स वाटायला. का खर्चायला लागले बावड्या, तुला एकदा दाब दिलता मी, लय खर्चू नको, तुझी उमेदवारी मी देणार, रद्द झालेली आहे, खर्चात लागा पडू नको म्हणलं होतं. बॅग घातली त्याला. एवढं झालं ना, परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करायला. यावरकर म्हणणार मी वर्षभर इतका 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 राबलोय, मला करा. मावल्या म्हणणार गणित चुकतोय हो बापू, तुम्हाला माहित नाही, इकडे आपलं गोधडी व डवरी बोरड्या बिरड्या मेळ लागत ना, हे गबाळ घे झालं तर मी लागतो इथं. चिठ्ठीवर शेवटी आलं, चिठ्ठी मावल्याची पुरुष निघाली आणि यावरकरची महिला निघाली. तवाही वारड कुठं तर मारला आणि एवढा लागला आणि पुन्हा मावल्या पडतोय. मावल्या पडला, ते आमचा दोस्त काय दिलावर भाई, दिलावर भाई मी म्हणायचे पडतंय, मावल्या पडते, ती आमचा कोंडराव म्हणायचा माझी गेम मध्ये झालेले मी निवडून. मला एक जण आला, म्हणला तसलं काय नाही, म्हणला चंदन दुकानात आहे 3 वाजता, तांदूळ इकत बसला, त्याने निवडून सुटली. हे सांगतोय एवढ्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही मी, एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर, ही निवडणूक जातीच्या गणितावर नव्हती, ही निवडणूक भावभावकीवर नव्हती, ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची. आणि त्यासाठी सगळ्यांची गणितं बदलली. झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हा सगळ्याला माहिती. आता मी बोलत नाही सर, नको भानगडीत पडाय, म्हातारपर्यंत सकाळी शिवाय घालाय. गणित होतं या ठिकाणचं कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट, मी त्यावेळी म्हणलो होतो बी टीम आहे. आमदारकीचं गणित केलंय. एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं, दुसऱ्या बाजूला दीपक आबानं उभा राहायचं, दीपक आबानं माझी पण मतं खायची, बाबासाहेबांना निवडून यायचं. तेच गणित घड्याने मांडलं होतं. एका बाजूला झपके सरांनी इकडलं गबाळ गुंडाळायचं आणि मारते आबानं तिकडून गुलाल खेळायचा. पण तमाम सांगोला शहरातील मतदारांनी झपके सर तुम्हाला तर 2000तच गुंडाळे त्या ठिकाणी आबा, ते आमचा आमदार साहेब आमचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला. म्हटलं काय पट्टे डावू खेळायला बसायला, कसला हुकमी एक्का काय काढला, पण काढू द्या की काढू द्या, त्याचं मला वाईट नाही. हुकमी एक्का काढला त्यांना 90 वर्ष 73चा काढला. आता एक पान कसं चालायचं म्हणलं डावात. आता हे आनंदभाऊ चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला लागतं. चटा 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 चालत पुढे जाते ना. आता मीन मारते बाजू चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार का? तरी बरं झालं.
हे रफिकबाई नको होय म्हणत होतं, पण मला ते थोडं बायपास करायची इच्छा होती त्या माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. तिथे काय माझी मौदानं गाडी आल्यावर फटाक पडलं का मी तिकडून जायचो, आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं असे रस्त्यावालेली आहे. म्हणजे रस्ता जरा मोठा केला, रापच्या राप सिमेंट कॉन्क्रीटचा, काय माझ्या आया बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या, करून टाकू. पट्टीतल्या लोकांसाठी रस्ता वापरला, कोणी जर पडल्यावर मारते आव्हान मारते बाळू एरड्यानं वापर. त्या रस्त्याला मला नावं ठेवले. ह्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारदे आबा, खर्च केला तुमच्या कामाला पाठवी बाहेर तरी याला घराकडे, नाहीतर गावात आला तर तुमची अडचण किती झाली असती. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झाला ना आनंद भावला आणि खायला ना आनंद भावला 3 कोटी करतात 4 कोटी करतात, त्याला रस्ता फिरायत ना, कशाही पैसे पोचतायला. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाने किती, ब्रह्मदेवाची पूर्वी जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येतात. तुमच्या लक्ष्मी असं घ्या कमळातल्या फुलातली लक्ष्मी, तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे, बुद्धिमत्ता. डोक्याने तुमचं काम करून टाकलं, आम्हाला लय पैशाने काय तुमचं भ्या काय वाटलं. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव वाटण होतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर रोज राज दरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पाठीवर पाय देत होता आणि असा सिंहासनावर जात. 9 ग्रह प्रसन्न. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण. या विश्वातला महाबली कोण होता रावण. रावणानं जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जाऊन पायात पडत होती स्वर्गात, थोडी ताकद रावणाच्या. पराभव केला तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंका जाळून खाक केली. अरे जनताच आमची वानर सेना आहे, या वानर सेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जडितेची ताकदी कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जडितेचा कधीही अंदाज करू नका. अहंकार कुणी बाळगू नका, गर्वानं बोलू नका. उद्या राहायचं आहे का नाही कुणाला भाषा वापरत नका. दीपक बाबा तू 500 फोन तू जायचं रेकॉर्ड माझ्याकडे. उद्या गावात राहायचं आहे नाही, बाग नीट वाग. काय करतोय बापू संग फोटो कसा तुझा बघून घे, याद राखा ना. काय तुझं गाव जवळा, माझं गाव महूद, बाबासाहेबाचं पिनूर, दादागिरी करताय सांगूल्या. माणुसकीनं माणसं आहे ती बरं ना. त्या आबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला बाबासाहेबला पिरूड दाखव, त्याने बसा बोबडत पडत. मायानं राहा, वाढ बोला, सगळ्याला आपलं तू माझा मी माझा म्हणा. सगळी माणसं मोठी आहे. ती लक्ष्मी आज असते उद्या नसते. तिचा खेळ लय मोठा आहे. तिचा खेळ काय बारका नाही. कवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येत नाही. जीवनात तुमच्या बरोबर काय जाणार आहे, जीवनात तुमच्या बरोबर जाणारा सत्व फक्त बरोबर जाणार. त्या मतदारांनी मतदान केलं, विजयी तुम्ही झाला असाल. पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना, ज्याने ज्याने धनुष्यबाण दावला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पारगुळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे नाही. त्यात राम नाही तुमच्यात राहील. माणूस रे
पराभूत उमेदवार झाले ते तानाजीसारखे पराभूत झालेले आहे. गड त्यांनी हा जिंकला पण स्वतः हरलेले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जे व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून आलेले आहेत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या सांगोल्याचे आहेत, ते सुद्धा माणसं आपल्या घरातली आहेत. त्याचा कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा, कोणतर बहीण आमची तिथं निवडून आलेली आहे. त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीररित्या इथून मी अभिनंदन करतो. या ठिकाणी मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा. भगवंतानं ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे. सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हातानं या ठिकाणी आनंद मानेला मी माझ्या तमाम जनतेकडून. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन. आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचं देव आहे. तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. एकाएकी पडलं का पडलं काय नाही आम्ही बोलत नाही. मला एकटं पडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली. आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत होतो. हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिलावून तो लगा कशासाठी तुम्ही रे आडवाला, जोडत तुमची माझी नाही. एक जण मला पुढनं अडवाय बघते, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतो, नाही याचा उपयोग होणार. मी बोललो होतो विशून्य नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिनं दिलं नाही. तर ज्यांना अहंकार चढला होता, अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला काय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणुकीने सोसलं सगळं, जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिलाय, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या. काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. मी काय दोघं एक शब्द बोललो नाही. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायचं मी दीपक साळुंखे बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवतो. मी विकासा बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे. तुम्ही मला निवडून द्या, कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुम्हाला, तुमची कुठेही चूक झाली नाही, मी तुमची माफी मागतो. सगळे 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिल्लू घेऊन हिंडायला काय तुम्हाला दोष मी काय म्हणू. दारुडे नाक पाळतो, त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाक सांभाळायची भोळ्या शंकरांनी दाता सही सांभाळ. 5 वर्ष दूध प्याला मोका लागा, ठास दिशे आम्हाला डासला लागा. काय मी पाप केलं होतं, काय वाईट केलं. आमदार म्हणून 5 वर्ष मी वागलो नाही.
5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सांगोल्याच्या जडतेने दिलेली आमदारकी तुला नुसती दोस्ता दिला. तू गाडीत फिरत होतास रुबाबात. कुठल्याही गावाला गेलं तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची यांनी धाडा यायचं तसे त्याला कुठं गेला ते कसे तिकडे बोलाव कुठे व्हिडिओ दिसत नाही का झाला म्हणा आबाला का ते अधिकारी आहेत असं बोलायला नसते. पण मी हाताळतो बघा असं बोलू नको. माझी कामं उद्या जनतेची होईल नाही ती का दाब देतोय. त्याने काय केलंय अधिकाऱ्याने करते ती कामं. थांब जरा दाबा मुळात तर ह्याला काय माहितीच नसायचं. पण फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे. इथं जर जमल्याने जी 100-200 शेती त्यांना वाटतं काय बाबा काय दाबात. अधिकारी एवढा सोपा नसतो रे. जेवढी जर का अधिकाऱ्याच्या कलमात आला तर अरे ती झटका झाल्याशिवाय राहत नसतो. शांत घ्या कशाला काय करताय. तर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी ते ऐकत असेल तिकडे त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाला अजिबात त्याला बरोबर घेऊ नका. ती जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे. माझी बी जी माती मोजू नको. माझ्या माती आहे नाला लागून रे. चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे. आमची आई काय असली घरंदाज तुझ्यावर नव्हती. तुझी आई बाबा मोठ्या घरातली आम्हाला काय 4 बैला नांगरू माझी आईनं आणलाय. दिवसात 1.5 एकर नांगरत होती काष्टा घालून. आणि मी माझा लहान भाऊ चापकान पुढं बैल आणत होतो. नांगर उचला एका हपक्यात अशी करून अशी टाकत. 16 मसराची धार न थांबता काढत होती. उद्या चिक मुला खरं खोटं विचारायचं. एका वळीने जर चरवी घेऊन मांडीवर बसा राप 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 16 मसराची धार त्यात सर्व्या नुसत्या पडत द्यायच्या. आम्ही घाकरी टाकायची. जेव्हा बस 16-17 चपात्या 8-9 अंडी एकावडी कुसकरून वडत. तिचं स्तनाचं दूध पिलेलं ही गडे इतका सोपा नाही. पण मला दमू नका. मला काय बोलू नका. माझ्या वाटेत जाऊ नका. निवडून मी प्रामाणिक आहे. चांगल्या माणसाला मी निवडून दिले. त्यात निवडून देण्यात मी तुमच्याशी बेईमानी केली. मला विश्वास आहे सकाळी 8 वाजल्यापासून ही माणूस रात्री 11 वाजेपर्यंत नगरपालिकेत काम करत बसतो. भाव तुम्हाला विनंती राणीच आहे. सकाळी भाकरी 4 आणि अंड्या 2 पोळ्या बातून द्यायच्या. घराकडे जेवाय बिवाय जाणार. दुपारी जेवण द्यायचं नाही. का आला तर सरळ म्हणायचं चला नगरपालिकेत डबा घेऊन येते. रात्रंदिवस राबा जनतेची सेवा करा. निवडून आलो का त्यांना घेऊन येऊ. भाषण केलं तुम्ही सगळ्यांनी. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली मित्रांनो ही ताकद ही शक्ती आहे आपली. ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. हा विचार आपण घेऊन निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. आणि त्याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रपर्यंत संपूर्ण भारत देशभर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात. तमाम तुमच्यावर मनापासून प्रेम करणारं ते नेतृत्व. भरल्या हाताने शिंदे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं. 5 वर्षात 2.5 वर्ष फक्त मुख्यमंत्री होते. ह्या शहाजी पाटलाचं एक पत्र सुद्धा असं नाही की ज्यावर शिंदे साहेबांनी सांगोल्याचं काम केलं नाही. एक पत्र नाही.
जे पत्र समोर दिलं ते प्रत्येक काम केलं, म्हणून ही सगळा तुम्हाला विकास संपूर्ण तालुक्यात दिसतो. कुठल्याही कोपऱ्याला गेला, कुठल्याही रस्त्याने गेला, म्हणून त्या नाव ठेवू द्या, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण तुम्ही मी जनता संपूर्ण तालुक्यात फिरताय, तरुण मित्र माझा तालुक्यात फिरताय, तालुक्यात फिरत असताना तुम्हाला मोटरसायकल आणत असताना, चारचाकी वाहन असताना त्या ठिकाणी रस्त्यात काय बदल दिसतो का नाही, एवढं लगा खरं बोला गेलं का लाभाड सगळं बोलताय. जायच्या रस्त्याला लगा गुळगुळीत चाललाय, घर 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 गाडी तुमची. कुठे कोळ्याला जावा ओके मध्ये, गिरिडीला जावा ओके, मौदाला जावा. आता 300 कोटीचा रस्ता होताना पूल राहिला तर रापतीचे 12 मिनिटात मौदाला पोहोचणार आहे. तुम्ही इकडे पंढरपूर झाले, काय राहिलंय तुमचं काय. आणि हे सगळं केलं ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी, आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या 2 माणसांनी भरभरून माझ्या आमदार असताना प्रेम केलं, म्हणूनच हे मी करू शकलो. ही शहाजी पाटलाची ताकद नाही, त्या 2 नेत्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आपण करू शकलो. साहेबांचा झेंडा, भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आपण सर्वांना यापुढे काम करायचं. कार्यक्रम झाला, काल रात्री भेटलो मी. कार्यक्रम झाल्यानंतर बघल्यावर बाळासाहेब आश्विन होतं, गर्दी होती, आत कुणाला सोडत नव्हतं, मला एकट्याला सोडली, बाहेर थांबला. 90 कोटी रुपये रस्त्याचं मंजूर झाला. 8 ते 10 दिवसात पैसे येऊन पडतात. 12-12.5 कोटी रुपये इमारतीला पुन्हा नवं आणलं, ते 8-10 दिवसात येऊन बसले. भुयारी गटारचा दुसरा टप्पा 40 कोटी रुपयाचा मंजूर करून टाकला. ST प्लॅन बिल सगळं मार्गी लागलं. जवळपास 190 कोटी रुपये काल साहेबांनी आपल्या सांगोला नगर परिषदेला शिंदे साहेबांनी दिलं. ही ताकद द्यायची पद्धत एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्या ताकदीमुळं आपण सगळी मोठे आहोत. शहाजी पाटील मोठा ना, आनंदभाऊ निवडून आले मोठे नाही, राणीताई निवडून आली म्हणून मोठे नाही, आपल्या सीमा आमची मोठी नाही, नगरसेवक मोठे नाही. जे तुम्हा आम्हाला ऊर्जा दिली, तुम्हा आम्हाला प्रेरणा दिली, तुम्हा आम्हाला शक्ती दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी नारळ फोडला त्यावेळी जी शक्ती दिली, त्या शक्तीच्या जोरावर हे आपण युद्ध जिंकलो. बजरंगबली किती बी पराक्रमी होता. विश्व निर्माण झाल्यापासून मारुती रायासारखा बलवान अजून कोण जन्माला आला नाही, पुढे कोण जन्माला येणार. मारुती रायाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, माझा लक्ष्मण, माझा लाडका लहान घायाळ झाला, तो आता जिवंत राहणार. माझ्या लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहणार नाही. हनुमंत राया काय तर काय करू प्रभू रामचंद्र, संजीवनी घेऊन ये. संजीवनी आणण्यासाठी बजरंग बली गेला. संजीवनी कुठली त्या मग कळना, अख्खा डोंगर उचलला घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवून सांगितलं, यातली संजीवनी कोणती आहे प्रभू रामचंद्रा, घ्या तुम्ही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं, आमच्या मारुती आवाज संजीवनी घेऊन या. आवाज आमच्या उड्डाण मारले, ती लाल बावट्यातनं धडक गेले, ती कमळाचं फुलं बाबा कमळाचं फूट आणलं. बाबासाहेब म्हणला, कमळाचं फूट छान छान सुंदर, कमळात लक्ष्मी बसत असते, असू द्या इथं ठेवा. कमळ हे चिन्ह शोभणार होतं, शहाजी बापूच्या हातात कमळ शोभणार होतं, बाळासाहेब केदाराच्या हातात कमळ शोभणार होतं, आनंद मानेच्या हातात कमळ, मारुती आबाच्या हातात शोभणारच नव्हतं, म्हणून जनतेनं झटकारलं त्या ठिकाणी. आज आमच्या बरोबर कमळ आलं असतं तर निमेळा निम भागीदार झाला असता. कमळवाली बी हितली म्हणली आमची या भावला की बापूत काय राहिलंय, कशाला नादा लागताय, लय भारी गडी आहे, तिकडे झाला.
तरी 2-4 आड्या ते कसं आड्या ते तुम्हाला माहित आहे, मला माहित. महायुतीशी आपण प्रामाणिक आहे, उद्याही महायुतीशी आपण प्रामाणिक राहायचं. प्रश्न माझा एवढाच आहे की महायुतीमध्ये हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा आहे. इथे लढती ती 14 सालापासून शिवसेना लढती आहे. फक्त शिवसेनेचा तुम्ही आमचा सन्मान राखायचा शब्द द्या, तुमचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आमचं वाक्य आहे, तुम्हाला वचन आहे. पण आमचा जर सन्मान तुम्ही तोडून टाकणार असाल, सांगोला जनतेला जर या ठिकाणी सन्मान देणार नसाल, तर आम्हाला सत्ता बी नको आहे, निवडणूक आहे, काही एकटं लढत राहा. हार जीत आम्हाला मान. आणि पडाबिडा ह्याला एकदा प्रॅक्टिस नाही. वाळून गेले नरड, ती बाईट जाताना बघितलं घसा सारखा खाली वरून. मी बाई पडलो असतो, राप दिशा आलो तर कसा पडला, माणसाने मत दिली नाही, पडलो जाऊ दे घराकडे वडला. मी काय करू वडला, तर माणसाने मत दिली नाही, पडलो मी निघालो घराकडे. तुझं काय त्यात मग ते चिंतन करायचं. चिंतन काय, चिंतन करायच्या भानगडीत पाया पडतो पूर्ण का. मन साफ करा, मन निर्मळ, मन स्वच्छ करा. कापडाला साबण आहे, मनाला एकच साबण ह्या विश्वात आहे. ती साबण आहे प्रामाणिकपणा. फक्त प्रामाणिक राहा, मन स्वच्छ होऊन राहा. आमचा हात तयार आहे. आम्हाला दुश्मनी नको आहे. आम्ही साध्या घरातली माणसं आहे. शेतीवाडी करणारे आई बापाची आम्ही लेकरं, तर सगळी बसलेली ही लेकरं आहेत. आम्हाला कुठे जागीरदारी दिली ना, आमचा तरी त्या जंगली आहे नाही. लाडकं दोन शेवटचं शेंडफळ सुभाष नाना शाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं. आम्ही दोन इतकं गुणवान निघालो. बाप जिवंत असताना निम्म ऐकलं आणि बाप मेल्यावर आल्या इतका आम्ही गुणवान. आम्हाला कुठे इस्टेटीचा नेहमी हा दाखवतोय काय नाही. ही कलाकार लय मोठा आहे लगा आबा, तुला माहित बायकोशी एकदा त्याला फोन करू, तुला म्हणावं तुझी काय तेवढं फोन गप्पा बाबा तू कर फोन. दिल्लीला जायचं होतं. बायकोला म्हणते की 2-4 हजार रुपये उसरती म्हणलं, परत देतो आल्या. रागाने कपाट उघडलं, डबल आदळ घे म्हणली, यातलं घे, यातलं घ्या, आहे का घरात पाहिजे. 500 आहे तुला, एवढं 500 दे म्हणलं. आल्या 5,000 देतो म्हणजे 500 कसं जाणार. 500 दे म्हणलं. विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो म्हणजे 500 दे तर म्हणून सुरुवात कर, नाही म्हणून नको म्हणतो. 500 घेतला, मौदा पंपा गेलो, डिझेल टाकलं, गेलो वेळापूरला. उत्तम जानकर घरात बसलो. उत्तम बसवदार का करतोय काय नाही, गप्पा मारल्या. मला लय भारी काम आहे म्हणजे दिल्लीला येतो का तू. नाही मला जमत, मला काढ पैसे पाठतील. 9,000 निघायला घेतलं. पुढं गेलो, फटकनला गाडी हिंदुराव निंबाळकर गाठ पडला. नेते कुठं चाललाय काय झालं का बाप्या का चालला, दिल्लीला चालू जावा, हे म्हणजे पैसा नाही म्हणजे काय करू. किती पाहिजे ते काही नाही, 50 चालल्या. 1 लाख रुपये त्या हिंदुरावच्या बायकोने दिलं. दिल्लीला निघालो. बायकोला फोन केला, विमान तळावून बोलतो. शिवाजी पाटील म्हणते मला अडवाय भांडवली करून. त्यामुळे लक्ष्मीचा बॅग आणला, लक्ष्मी मला भेटते, मी लक्ष्मीला भेट नाही. जात जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय लागू नका. दोस्त आहे, बाळू एरडे बी दोस्त आहे. मारते आबा वडील झाले आहे. सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे. बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासाठी. त्यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार, काय दुश्मन. 70 वर्ष झाली, 15-20 वर्ष चालत चालत झटका कवा येणार आहे कळत नाही. पण मला माहित आहे तुम्ही जरा राड, ही पोरं कवाच रडत नाही. सागर रडत नाही. दुगोपाटीला आला का ती तर शिव्या देणार. दादा लय लाडका तुझा होता, आपलं का केलं वाटलं, आमच्या वाट्याला आहे.
कारण कशाला दुश्मनी घेतोय, जाय जीवन चाललंय. जे आता जीवनात करायचं आहे ते जीवनातलं ध्येय आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं तुझ्या श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे. आणि पुढेही तुम्हाला सांगतो, फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी सांगते मी प्रामाणिकपणा दाखवी, त्यात बेईमानी करणार नाही. थोडा शब्द तुम्हाला देतो आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो, राजकारण कसंही करा, कुठल्याही वाटेला जावा, कुणालाही मत द्या, याचं माझं काही देणं घेणं. फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो, स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायला नाही. 5व्या ओळीला फक्त बसायला आग्र्यात 5व्या ओळीला बसायला जागा दिली म्हणून 9 लाख सैन्य असलेल्या ठिकाणी 33 मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार करून आवाज उठवला होता, औरंगजेब मैं छत्रपती हुए मेरी जगह नहीं, मेरी जगह तेरे पास है. न छत्रपती तो स्वाभिमान, तो शिवरायांचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता ठेवायचा. मला फाशी देताना वर काळी टोपी घालू नको, फाशी जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला दिसू म्हणून काळी टोपीवर न घालता स्वतःच्या हातानं फाशीचा फंदा गळ्यात घेतलेला तो भगतसिंग होता. तो म्हणत होता की माझं हे फूल, चेहऱ्याचं फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अर्पण करताना त्याच्यावर काळी टोपी तुझी घालू नको. फास घेतला, झटक्याने गेला. हा भगतसिंग स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राण पणाला लावलं, मग आपण तर काय पणाला लावलं. हे स्वातंत्र्य फार बलिदानाने मिळवलंय. हे गुलामीचं मन घेऊन जगू नका रस्त्यात. जेथा तुम्हाला आडवा चुकीचा शाही बापू वाटला तर काढली गाडी थांबवा, बापू म्हणा. त्यात कान पाडत एक बापूच्या नीट वाग सरळा लागा आमदार म्हणावे, तेवढं पोरग मला शबास पट्ट्या म्हणेल, तू जातीवंत निघा. एवढं जिथं जातं जीवन जगा, हा जीवन मंत्र देतो. आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व शिवसैनिकांना सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहूया आणि सांगोल्याच्या जनतेचा 5 वर्षाचा कारभार करूया आणि शहर सुंदर सर्व सोयीने युक्त असं बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.